पुण्यामध्ये पोहोचले. येता जाता लाईव्ह मध्ये, येता जाता फक्त लाईव्ह मध्ये बोलत नाही, काही नाही. हा नमस्कार बोला लागतो. हा नमस्कार बोला लागतं. नमस्कार. ठीक आहे. काळजीचे कडक. ऑल फॅमिली दुबई कंट्री होम. ओके. बघा किती खराब पाणी निघाले. तर आता तुम्ही ते बघू शकता, मी मस्त पालक आणलेलं होतं त्यांनी, ते मस्त निवडून घेतला, बारीक चिरून घेतला, 2 वेळा स्वच्छ धुवून घेत आहे. तुम्ही पण अशा प्रकारे मस्त स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पालकाची भाजी बनवायची. ओके. तर तुम्ही बघू शकता याचं 2 वेळेस कसं खराब पाणी सर्व निघून गेलेलं आहे. आता इथं जो मी सर्व स्वच्छ धुवून घेतलेला पालक मस्त उकडायला टाकणार आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने मस्त भाजी बनवायची. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आज आम्ही थोडं बाहेर गेलो होतो, तर आम्हाला याला 8:30 झालेली होती. मी आता घरी आलेली, पीठ वगैरे मांडून गेली होती, तर मी चपात्या वगैरे बनवून ठेवल्या आणि आतला भाजी करायची होती. तर इथं तुम्ही बघू शकता मस्तपैकी पालक आणून आता म्हणजे जवळजवळ 10 वाजले आहे स्वयंपाक करायला. आणि काही गोष्टी आणायच्या पण महत्त्वाच्या होत्या ना, त्याच्यामुळे पालक बेसन आणि चालूच नाही केलं. पालक बेसन इथे एकीकडे पालक टाकलाय उकडायला आणि इथे एकीकडे मला लावायचं आहे भात. तर बघू शकता मी आता इकडे भात लावलेला आहे. तर इथं आता त्या भाजीमध्ये मसाला तयार करून घ्यायचा आहे. मिरच्या, लसूण, कोथिंबीर, जिरं आणि मिरची आपल्या चवीनुसार घालायची आहे. तर मी ते जारमध्ये घालून मस्त त्याला बारीक वाटून घेणार आहे. मस्त मिक्सरमधून काढून घेणार आहे मी त्याला. तुम्ही बघू शकता मी आता इथे मसाला मस्तपैकी बारीक करून घेतलेला आहे. इथे एकीकडं मस्त पालक उकडायला टाकलेला आहे. तो पालक शिजलेला आहे. त्याच्यात मी थोडंसं बेसन पीठ घालून त्याला आता परत फोडणी द्यायची तयारी सुरू आहे माझी. तर तुम्ही पण अशा पद्धतीने मस्तपैकी पालक बेसन करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही पालक बेसन तुम्हाला, आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे विसरली तुम्ही पण ते नक्की टाका. आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटते प्लीज कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.